क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या विकेट्स त्याने काढलेल्या आहेत. वा एवढ्या वर्ष ठेवली नाही कोणी. मेहनत करतो तो तुझ्याकडनं आलसी नाही तो. हलव्याचं होतं, हलव्याचं ऑप्शन होतं. नमस्कार मित्रांनो, मी मयूर वाघमारे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसानंतर व्लॉग्स मी टाकत आहे. तर आज मी निघालो शिवरात्रीला, जिथे नवगाव येथे टुर्नामेंट होत आहे आणि माझ्या टीममध्ये जे जे प्लेयर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतोच. पण त्याआधी सांगायचं आहे की पूर्ण रात्र मी खेळलो आहे. सकाळचे वाजले 8:30 आणि लगेच निघालो अंघोळ करून मी. आणि मला घ्यायला प्रसन्नसुद्धा आला आहे त्याच्या नवीन गाडीमध्ये. तुम्हाला दाखवतो त्याची गाडी कशी. तर मी उतरलो खाली, प्रसन्नसुद्धा आला आहे, तुम्हाला दाखवतो त्याची गाडी कशी. भाईने घेतले नवीन गाडी. गाडीचा नंबर आहे 2287. प्रसन्न पाटील, द ओनर ऑफ न्यू कार. भाई पमलाय. किती हप्ता आहे? हप्ता आहे 11,500. तर हा 11,500चा हप्ता भाईला गाडीला. बघू शकता एकदम टॉपची गाडी घेतली भाईनी. जय जय रघुवीर समर्थ. कंपल्सरी आहे बैठकीचं. अशा प्रकारे मी पहिल्यांदा माझ्या भाईच्या कारमध्ये बसलेलो आहे आणि नवीनच गाडी शिकलाय चालवायला. किती महिन्यानंतर शिकला? लगेच 2 दिवसात. भाई फुल जोराने. लवकरच लग्न पण करणार आहे तो. तर मग ते एक ट्रॅव्हलिंगमध्ये मी झोपणारच आहे, कारण की रात्रभर मॅच खेळलो आहे, पाय जाम दुखत आहेत. आणि महत्त्वाची एक गोष्ट राहिली, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून मला बाईकसुद्धा भेटले. ती दाखवायची राहिली, ती तिथेच होती बाजूला. असं आल्यावरती दाखवेन. पण आता आम्ही निघतो आहे. तर अर्ध्यामध्ये माझ्या गाडीमध्ये असणार आहे संदेश मुंडे आणि सूरज पाटील आणि घनश्याम पाटील. यस, अपकमिंग यंगस्टर असणार आहे आमच्या पनवेल तालुक्यातून. बघूया, त्याला उद्या संधी भेटली तर नक्कीच परफॉर्मन्स करेल. चलो चाललो. तर आमचे रिक्षा लाईन पण आहे, सगळे बेस्ट विशेष करतात. तर कसा वाटतं कसं आमचा नाईटचा परफॉर्मन्स? डेंजर डायरेक्ट. तुम्ही आणि कोण माहिती का? तर अशा प्रकारे आम्ही नाईटच्या 5 टुर्नामेंट आत्तापर्यंत खेळलो आहे आमच्या गावाच्या आणि त्यापैकी 4 जिंकले. तुम्ही आणि नेरा. यस, नेरेकर सुद्धा चांगले खेळतात. आणि किती टुर्नामेंट जिंकले ते पण मला नाही माहिती. खूप टुर्नामेंट जिंकले. 5-6 चॅम्पियन. 5-6 चॅम्पियन झालेत. आमची टीम थोडी आहे, बॅलन्स टीम आहे, पण नक्कीच चांगले करतात. आणि आम्ही चॅम्पियन झालो 2 वेळा आणि 2 वेळा रनरअप. असे 5 मधून 4 टुर्नामेंट आम्ही जिंकलो आहे. त्याच्यामध्ये 2 बाईक्स आलेत, एक 4 व्हीलरसुद्धा आलेले. तर आम्ही निघतो आता शिवरात्रीसाठी, जिथे नवगाव येथे टुर्नामेंट होते शिवरात्र चषक, जिथे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधनं प्लेयर खेळायला येणार आहेत. कारण की रतंब ह्याच तारखेला असणार आहे. तर जवळपासचे सर्व प्लेयर शिवरात्र ट्रॉफी पण खेळायला येणार आहेत. तर माझ्या टीममध्ये आहेत स्पेशली केतन म्हात्रे, उस्मान पटेल, असे मोठे मोठे प्लेयर्स माझ्या टीममध्ये खेळणार आहेत. तुम्हाला दाखवतो. आमच्या इथे शंकराचं मंदिर आहे, खूप मोठी लाईन लागली इथे. तुम्हाला दाखव, इथून लाईन ऑलमोस्ट मंदिर तर इथून खूप पुढे आहे. हे बघा शंकराचं मंदिर. आज शिवरात्री सकाळ सकाळ आम्ही आल्यालाच दर्शन घेतला, पूर्ण ट्रॉफी वगैरे घेतली, पाय पडला. बघा किती मोठी लाईन आहे. आमची नानींनी पण दर्शन केलं लवकर. पाय पडून घे, पुढच्याला वाजवायचे ना, नेट पाय पड, पुढच्याला जोड्याने येऊ दे. बोल. उलट होऊन आले. ओम नमः शिवाय, किरामत्ते की जय, गावदे मत्ते की जय. तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन निघालो एक मॅचसाठी. चला तुम्हाला पुढे दाखवतो कसे आमचे प्लेयर्स आहेत. अंगद पाटील, अजित मोहिते आणि प्रसन्न पाटील, सूरज पाटील, असे चांगले प्लेयर. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे पिकअप पॉईंटला, जिथे सूरज पाटील आणि घनश्याम पाटील येणार आहे. आणि पुढे कर्नाला फोर्ट खाली उतरल्यावरती संदेश मुंडे येणार आहे. तुम्हाला दाखवतो आमचा पनवेलमधील न्यू यंगस्टर मिस्टर घनश्याम पाटील, मॅन फ्रॉम वहाल.
उभरता सितारा आमचा स्पिन गोलंदाजा. बघूया चाललो आता मॅचला किती आपले झेंडे काढतोय. फोन लाव सूरजला फोन लाव. तर आम्ही पोहोचलो विठ्ठल कामत. सगळे नाश्ता करायला थांबलेत. बाईला नाश्ता केल्याशिवाय चालत नाहीत गाडी. घनश्याम तुला उपास? तर आम्ही आता मस्त एक नाश्ता करू. संदेश मुंडेला यायला थोडा अजून टाईम आहे, तर आम्ही पहिले नाश्ता करून घेतो. त्यामुळे भूक पण लागले. पण गोरा आपकी खूबसूरती का राज बताए प्लीज. अरे काही नाही रे. ऑरेंज आहे. फुल पब्लिक आलेले आहे विठ्ठल कामतला. ऑरेंज सांग घे कोणता पण घे. तर ऑरेंज ज्यूस आहे, स्वीट लाइम ज्यूस, सोलकट आहे. ऑरेंज ज्यूसच घे. ज्यूस नाही येत. एक विठ्ठल स्पेशल वडा घे ना तोपर्यंत. बाकी सांगतो. ज्यूस एवढा वाचलं असतं ना 12वीला 200% भरले असतं. तुम्हाला काय वाटतंय प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. याच्या खूबसूरतीचा राज. पूर्ण पनवेल तालुक्यातल्या पोरी ह्याच्या रंगावर फिदा आहेत. सांग ना तुझं स्किन रुटीन सांग ना काय. 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलोय अलिबाग येथील नवगाव गावात. तिथे होतोय शिवरात्र ट्रॉफी. आज आहे महाशिवरात्री आणि खूप असे प्लेयर्स इथे आलेले आहेत महाशिवरात्री ट्रॉफी खेळण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो माझे टीममेट्स. आमचा वाघ, रायगडचा वाघ असा झोपला आहे. जस्ट नुकताच कतारवरनं आला आहे तो. भल्यावाल्यांची शिकार केली. शकता वाघ कसा. आमचा लाडका असा वाघ बघू शकता. जस्ट कतारवरनं सगळ्यांची शिकार करून आलेला आहे. तो तलोजाचा नसून इनामपुरीचा झाला आहे. कधी आला तू? चला बाय बाय गाईज. मॅच लागली. चला आलास कधी? झोपून उठून आलो आता. बघू काय होतं. आलास कधी? कतारवरनं कधी आलास? रात्री 2 वाजलं. डायरेक्ट मॅचला यायचं ना माझे. कुठं ही रात्री कुठली मॅच होती? कॉंग्रॅच्युलेशन कर झालं. हो बाबा, दुसरी कार भेटली तुला. थँक्स ब्रो. वहिनीचे पाय बघ किती लकी आहेत तुझ्यासाठी. हो म्हणजे माझ्या कमरेचा काटा मुरतो त्याचा काय नाही. वहिनीच्या एवढ्या वर्षी का नाही भेटली? अरे एवढ्या वर्ष ठेवली नाही कोणी. मेहनत करतो तो. तुझ्याकडे मेहनत करत होता त्याचा काय? तुझ्या आईच्या गावात तुझ्या तर एवढ्या वर्ष ठेव. सगळं पहिलंच पाहिजे काय. एवढ्या वर्ष कोणी ठेवलं? बाबा जास्त मेहनत घेतली. कोण यो पार्टी चिकट माणूस यो. 29 एप्रिलला ये पाहिजे त्या का. ऐकलास? 29 एप्रिल वरी आला यो. आईला 29 एप्रिलला आहे मागशील का आला. मोठी दोन शब्द तू बोल. पार्टी बद्दल बघ काय आहे. 30 फरवरी नाही बोलला. तर अशा प्रकारे गाईज जाम झोप आले पण आम्ही खेळणार. तू पण झोपलास नाही वाटतं रातभर. तू झोपला ना 2 नंतर? 2ला उतरला का 2ला घरी पोचला? हे भाई तू झोपला. मी 7 वाजता ट्रॉफी घेतली. अंग धुवून आले मी डायरेक्ट. आंघोळ करीन गेली ना. फक्त आंघोळ केली, फक्त आंघोळ केली. फ्रेश झाले. चल आता दणक देऊ. पुढे होती मॅच. तर आता आम्ही चाललो ग्राउंडवरती. उस्मान भाई कतारवरनं आलेत. कसा होता कतारचा एक्सपिरियन्स? लय वर्षातून आपण बाहेर गेलो ना आपण. कतारचा एक्सपिरियन्स होता. विकेट फायरी होती. चांगला होता खेळायला. आणि लेग साईडची फुल हवा होती आणि मागची हवा होती. ग्राउंड पूर्ण घासवालाच होता ते. मजा आली खेळायला. लेकिन क्वालिफाय नाही झालो आम्ही. लीगमधून बाहेर झालो.
रजत मुंडे हे लोक सेमीला हारले. उमे केनीने फायनल मारली. तर अशी होती टुर्नामेंट ती 70 प्रेझेंट 70ची होती ना. आनंद प्रीमियर लीग. आनंद प्रीमियर लीग. आपल्या इकडच्या सगळ्यात नाही एवढं टीम गेला ना. नाही हे सगळे आले होते. आणि बिलाल पण एक टीममध्ये होता, तो पण हारला क्वार्टर फायनल. खूप आता कमी टुर्नामेंट होतात. नाही चांगली पण बघूया आता पुढे होतील असं वाटतंय. NPL पण बहुतेक बाहेर होणार यावर्षी. ते सुलतानला विचारायला लागेल. सुलतान तुम्हाला अपडेट दे. अरे उस्मान भाईचे फॅन्स लोक पण आहेत इथे. तर आम्ही ग्राउंडवर पोहोचलो, तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही उस्मान भाईचे फॅन्स लोक. हा बघा ग्राउंड आहे. इथे आपले सर्व कोळी बांधव मच्छी सुकवण्याचं काम करतात. पूर्णपणे मच्छी सुकवण्यासाठी वापरलेली जागा आहे. फक्त हे 2 दिवस इथे ग्राउंड म्हणून रेडी करतात. एक नामांकित टुर्नामेंट आहे. या वेळचा चेंडू पुढे आतवडा शॉट. दिस इज ऑल अबाउट भूषण सहाने. क्लास इज अ परमनंट अँड फॉर्म इज अ टेम्पररी. ओमानला चीफ गेस्ट होईल. उद्या फायनल आहे. हॅलो ब्रदर. ओमानची आज फायनल आहे. हाय आमचा अजित दादा. विके प्रतिष्ठानचा सर्वा प्लस इथे ऋतिक हँड फ्रॉम अडवले बी. अरे बघा आमचे क्रिकेट जर्सीज ह्या मॅचसाठी ब्लू अँड पिंक. सोहेल, उस्मान, ऋतिक, अजित, संदेश मुंडे, सूरज पाटील आणि केतन सुद्धा आहे. केतन कपडे चेंज करतोय तिकडे, येईलच आता. तिथे ऋतांशू बॅटिंग करतोय. त्यामुळे इथे प्री वेडिंग करायची आहे आणि उन्हाने पूर्ण चेहऱ्याचा कलर जाणार आहे. कपडे आहेत ना बरोबर. नाव का तुझा? कुठं राहतो तू? वर्सोलीचा. 5001. विलास कोळी 501 रुपये. रज्जाक कुरेशी थळबाजार 10,000 रुपये. सुनील राऊत 100 रुपये. अशोक मेस्त्री 200 रुपये. पूजा मोरे 101. आशिष झुरे 300. प्रीत उकडे शुभेच्छा त्यासाठी प्रणव. ओपनिंग पेअर पवन या ठिकाणी ओम साई नवगाव एक होम ग्राउंड आहे. या गावातील हा संघ आहे. या संघाविरुद्ध काय रणनीती आपण आखलेली आहे, विशेष काय रणनीती घेऊन आपण फायनल बघितली होती आणि तो फायनलचा थरार कोणताही प्रेक्षक अजूनपर्यंत विसरलेला नसेल. अप्रतिम मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला. बघू शकता तुम्ही मित्रांनो, नवगाव येथे होणार टुर्नामेंट मध्ये किती गर्मी होते. बाईचे 2 ओव्हर टाकून हालत टाईट. बघा कसला ऊन समुद्र घेत. यार केतन ऑन स्ट्राईक आहे. बघूया काय करतो. पहिला चेंडू सीमा पार आणि हा 6. क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या विकेट्स त्यांनी काढलेल्या आहेत. वा आकाश, व्हेरी गुड. आणि 1 धाव फक्त खर्च केले. नवीन फलंदाज जातो सूरज पाटील. पनवेल तालुक्यातून हा अतिशय चांगला खेळाडू ज्याने 2 षटकांपैकी 4 धावा खर्च करून 7 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. असा पनवेलचा प्रसन्न पाटील करतोय सामना. त्याचप्रमाणे आकाश गोंजींना सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. विनिंग शॉट मारा है अपने भाई ने. कैसा भाई, कैसा था विकेट, कैसा है, कैसा विनिंग? चॉकलेट बॉय वर्षा मॅन ऑफ द मॅच. तर इथे प्रसन्न पाटील यांना मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहे. तो चाललाय बघा. खूप भारी अशी बघ. कुठलं तुम्ही? वारसो. तरी ते प्रसन्न पाटीलला मॅन ऑफ द मॅचला खूप सुंदर अशी बॉलिंग केली. 2 ओव्हरमध्ये 6-7 रनच केले जातात. तर हे आहे महाशिवरात्री चषक KG मित्रमंडळ यांना आज यांना मान भेटलेला आहे. नवेदर नवगाव. तर ही आपली अलिबागची पब्लिक आहे. नवगाव गावची पोर आहे. कोण जिंकायला पाहिजे?
कोणाची बॅटिंग आवडते तुम्हाला? उस्मान पटेल का केतन म्हात्रे? कोण भारी आहे? कोण भारी आहे? कोण भारी आहे? नक्की नक्की. एक सुंदर असं टी शर्ट आहे हेमंत पट्टे तर इथे यांच्या माध्यमातून प्रसन्न टी शर्ट देण्यात आलेला आहे. काय बंटी फिनिकेशन झालं चेक करायला बोलवतो काही ना झालता बरोबर यांच्या मध्ये बंटीचे पण अंगण ताकद येतं. तर हाय गाईज, आम्ही पहिली मॅच जिंकलेलो आहे 1 साइड. फक्त 25 रनवरती आम्ही थांबवलोय आणि चांगली मॅच झाली. आणि हा आमचा टीम मॅनेजर आहे, तुम्ही बघू शकता. नाव सांग तुझा सगळ्यांना. रुद्र एवढाच आहे का? बाप नाही का? रुद्र रामगुंड. बापाला विसरला? रुद्र महादेवाचं नीट नाव सांग. रुद्र रामगुंड. अरे गुंडा आहे तू? आता घे म्हणा पण गुंडा आहे का गुंडा आहे? बोल ना मित्रा. त्याचं नाव काय माहितीये का? रुद्र. पुढे काय? गुंड. गुंड. हे असे गुंड आहेत. ए अरे चल ये. आहे ना काय? तो छोटा वयाने खूप मोठा आहे. वय काय तुझं? वय काय? 16. जन्मतारीख? 3 आत्ता मार्च. आता मार्च? ही जन्मतारीख 2009. 2009च आहे का तू? काय चाललंय? असा आमचा मॅनेजर आहे गुंड. तर गाईज तुम्ही बघू शकता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. त्यांनी 2 ओव्हरमध्ये किती रन दिले रे? 5 का 6 रन दिला ना. तर असा आमचा प्रसन्न पाटील. खूप टायमानंतर त्यांनी एक्सलंट परफॉर्मन्स केलाय. तर कसा वाटला तुम्हाला इथं खेळून? चांगला वाटला आणि इथं खूप गरम पण होतं हल्ली. ते आम्हाला तुमचं स्पेशल थँक्स कोणाला बोलाल तुम्ही? खोटा नको बोलू. नाही वैयक्तिक नाव घे. तुला 2 माझ्यावर विश्वास दाखवला आणि 2 ओव्हर दिल्या मला. स्पेशली बॉलर कसा टाकतं बॉलिंग ते सगळं सांगितलं. सगळं स्पेशली मयूर दादानी बॉलिंग दिली. तो बोलला असा बोलला अरे बोलला मयूर दादानी 2 ओव्हर दिल्या म्हणतो मला. मयूर दादानी 2 ओव्हर दिला. तुझा काय बोलणं या गोष्ट? याला कॅप्टन 12. सोहेल शेख कुठे? सोहेल शेख ते सोहेल सांगतोय तो टाकणार नाही ना ब्लॉग मध्ये बोलतो. 1 मॅच नंतर आम्ही आलोय वैभव फॅमिली रेस्टॉरंट इथे जेवायला. कोणती जाणं सर? मीटिंग चालू आहे. कोणची आव्हानं सर? कोण किती बॉम्बला नव्हता कोणता बॉम्बला असेल तर जिंकेल असं काही नव्हतं होता. आणि सगळी पोरं इथं मस्त की जेवायला आलेत, ज्यूस वगैरे पित आहेत. वैभव फॅमिली रेस्टॉरंट खूप चांगलं असं जेवण मिळतं इथं. व्हेज रेस्टॉरंट आहे. आणि आमचा प्रसन्न पाटील पित आहे कोल्ड कॉफ्या. काय वाटतं तुम्हाला या रंगाबद्दल? तुम्ही काय बोलाल? सूरज पाटील यांच्या रंगाबद्दल काय बोलाल? आमचा सूरज लवकरच श्रीमध्ये जाणार आहे. पुढे श्री लागणार आहे लवकरच. माझा प्रश्न आहे त्याच्या रंगाबद्दल. सध्या त्याला तोड नाही. क्या है आपके खूबसूरती का राज? प्लीज बताइए, पब्लिक बहुत पूछती है हमें. जेवायला बाहेर बसलो. उस्मान बाहेर आहे. होय. खानदान बड़ा है ना, उसका खानदान बड़ा है, उसको लगाओ. गाइस ये दे सकते हैं हमारे अलीबाग की शान शाबिर भाई. गोरे चिकने मस्त हो गए एकदम टकाटक. सूरज किरण पवार का तर कसं वाटतं शाबिर? मॅच केला गेलं बोलतो मी. जिकाचा असता का नाही? मग काय बोलणार? तुमची पोर असा केला आहे गाईस. तर आमची आता मॅच आहे, सेकंड मॅच. आपल्यासोबत अक्षय नाकू आहे. तर गॉगल बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता भयानक मॅच आहे.
आमचे सेकंड मॅच आहे. आता आम्ही चाललो ते बघा, मस्त पब्लिक एन्जॉय करतो. बघू शकता इथे विनोद वाटकरेला सुद्धा बघू शकता इथे मॅच चालू आहे. 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पब्लिक बघू शकता पहिल्या दिवशी किती आले. क्रिकेट खेळलेला आहे, त्यामुळे ज्या मैदानामध्ये आतापर्यंत लहानाचा मोठा झालो अशा मैदानामध्ये तो आपलं स्वतःचं भविष्य अनुभवतोय. पुन्हा एकदा वाईट. 3 बॉल 17, 4-16 आहे का? 4 चेंडू येणं काय वाटतं तुला? जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे 16 धावा या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू आणि 16 रन पाहिजे. विनोद वाटकरे बॅटिंग करतो. आपल्यासाठी किती महत्वाचं. अशा वेळेला विनोद वाटकरेसाठी आताचा चेंडू मात्र अनबिलिव्हेबल अशा प्रकारचा होता. 3 बॉल 16 रन पाहिजे. 61चा चेस होता, पण चांगली बॅटिंग केली समोरच्या टीमने. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक लगावा लागेल. त्याच वेळेला या सामन्यामध्ये प्रेसिंग विजयाच्या जाऊ शकते. याही वेळेला विनोद वाटकरेला मात्र बॅटला खेल दिया है, मगर वहां पे फील्डर लाइन आउट करो. हमला हेरन आते हुए गेम खराब हो सकती है. जी हाँ, बॉल करा दिया है. अब यहाँ पे नो बॉल के रूप नाम यहाँ पे, और इसी वजह से थोड़ा सा फंबल. जी हाँ, के साथ अपने बल्ले में 6 रन. जी हाँ, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी हो चुकी है. 3 खिलाड़ी उससे लपकने के लिए, मगर उनके हाथों से फिर से एक बार यहाँ पे कैच ड्रॉप. दूसरी मरतबा जीवन दान मिला है उस्मान पटेल को. आज उस्मान की तकदीर केतन मात्र ऑन स्ट्राइक. आनंददायक होता. ये संदीप आपने बहुत सारे यहाँ पे गेंदबाजों का नाम लिया है. इसी बीच पहिला चेंडू 1 रन. मोठा बंदा पाहायला मिळतो. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार तो फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. दंडर एक षटकार. आपकी खूबसूरती का राज क्या है? कोण असेल याचं सुद्धा डिक्लेरेशन करतील. ये खूबसूरती कहाँ से लाई है आपने? कौन से जन्नत में आप गए थे कि ऐसी खूबसूरती लेके आए हो? सन्मान्य जायडवले आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेक कबूल करण्यासाठी तुझा चेहरा एवढा हसतो का? मी साखरकर सरांना विनंती करतोय की तर आम्ही 2 मॅच जिंकलेलो आहोत आणि मस्तपैकी रंग आमचा बघा तुम्ही. पिचिंग आहे काळा मत झालेला आहे. करू शकता. आमच्या टीम आता आमची क्वार्टर फायनल आहे आणि मस्त असं ऊन बघा तुम्ही. किंवा विराटच्या बाजूला अवलंब करायचा आहे. सर पण आलेले आहेत आमचे दहावी चषकचे मेन ऑर्गनायझर इथे आलेले आहेत मॅच साठी बघायला. नक्की 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 1 रनची आवश्यकता. उस्मानच्या बाबत केतनच्या बाबत तुम्ही बोलू शकत नाही. ते तो सिद्ध करून दाखवते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या केतन मात्रेसाठी. नवगावकरांना हा खेळ आवडला असतील तर टाळ्या नक्की वाजतील मित्रांनो. वेल प्लेड गाईज, वेल प्लेड, वेल बॉल परशुराम. चला, जर विनंती आहे प्रेक्षकांना कृपया शिखरावरती आहेत तरी सुद्धा पाय जमिनीला राहून कसं खेळायचं तुम्ही उस्मान कडून शिकू शकता. तुम्ही केतन कडून सुद्धा शिकू शकता. मात्रे असतील, उस्मान पटेल असतील, एका रात्रीत मोठे झालेले नाहीयेत मित्रांनो. कसं म्हणून कधी पाहतात जेव्हा तो मॅच फिनिश करण्याची ताकद अफलातूनपणे दाखवतो. याही वेळेला लंबवला खेळलाय जेव्हा तिथे क्षेत्ररक्षण नाहीये. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतो त्याला त्या पद्धतीने आणि त्याच लंबवला क्षेत्ररक्षण नसताना या 4 धावा मिळतात. लागोपाठ 3 षटकार लगावले गेले तर 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे अमन नाकायचं. केतन मात्रेच्या बॅटमधून फटका निघतोय. बाहेर जाणार आणि नागवा सोबत असणारं प्रेम, सागरवरती असणारं प्रेम केतन मात्रेच्या बॅटमधून आज पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. जेव्हा मैदानामध्ये खेळतोय त्यावेळेला अलिबागच्या मैदानात विशेषतः त्याचं एक वेगळं नातं राहिले. आज केतनच्या बॅटमधून निघालेला हा आणखीन एक सुंदर नंतर आणखीन उससे भी सुपर से भी ऊपर वाला 6 देखने को मिला. T20 मुकाबला हो. नो बॉल टाकले आणि फ्री आहे केतन मात्रेला. पॉइंट टाकतो कौस्तुभ आणि कव्हरला. देखिए फ्री हिट और उस फ्री का पूरा फायदा नहीं उठाते तो क्या करते हैं. केतन मात्रे के बल्ले से आता हुआ ये खूबसूरत 6 है.
और 26 रन। ओहो, ये खराब गेंद हो सकती है। जी हाँ, अंपायर जी ने अपना हाथ आड़ा कर दिया है बीमर के रूप में। यहाँ पे ज्यांचं नाव उल्लेख करणं मात्र हे सगळ्यांना मी धन्यवाद. कसं वाटतंय मग तुला? जिंकले पाहिजे. एवढा का तू बोंबलत होता? बोंबलत ज्या सगळ्यांनी आज कौशल्य दाखवलं अपयशी ठरले त्यांनाही मी धन्यवाद देतोय, कौतुक करतोय सगळ्यांच्या वतीने. माझा प्रिन्स ऑफ अलिबाग अब्बू आणि केजी मित्र मंडळाला खूप दिवसभरामध्ये राज्यातील देशातील दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळाले. पाटील सर, मी तुम्हाला विचारतोय, आपल्याकडे 50 तर आम्ही क्वालिफाय झालेलो आहेत मित्रांनो फायनल साठी. आणि प्लेअर ऑफ द मॅच आहे माझा दोस्त. कसं वाटतंय भावा? काय प्रेशर होता का तुझ्या? मयूरने जेव्हा सिंगल काढून दिले तिथे समजलं जिंकलं. मी मारू शकत होतो 6 नाही जास्त बाउंड्री मारू शकत होतो. मला भावावर विश्वास होता का 100% 6 मारील. सिरीजचा मालक माझ्या समोर उभा होता. बिनजोडचा मालक बिनजोडचा मालक. तर अशा प्रकारे आम्ही फायनलला गेलोय. आणि आजचा दिवस आमच्या अमन नाकवासाठी पण चांगला आहे. आणि आमचा कलवा बॉलर मिस्टर प्रसन्नप्पा आडील यांची बेहतरीन गोलंदाजी तुम्हाला बघायला भेटलीच असेल. तसेच आपला सोहेल शेखनी पण मस्त स्टार्ट दिली, छक्का मारून आम्हाला जरा मॅचमध्ये परत आणला. तर बघा आमच्या सोबत आहे सोहेल पण. कसं वाटलं सोहेल? या ना नक्की. आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला आलेले. दादा पण वैर वाघमारेची बॉलिंग 1 नंबर. 1 मॅन आर्मी वैर वाघमारे. थँक्यू सो मच. मस्तपैकी दोन टाक आणि दोन हलवा आहेत मस्तपैकी. हलवा आहे ना आपण. आणि आता मस्तपैकी सुरमई घेऊन सगळे पॅक करून घ्या. गाडी केतन ऋतिकला भरते एकदम खालची. एक सोहेलला ही केतनला नाही याला भरली. हा मग ठीक आहे. मग ती सोहेलची खाली ही सोहेलला भरते. हा मग ही कोणाला मयूर माकुल नको म्हणा मला. हलवा सुरमई बस. माकुल भारी का गावाला? सुरमई नाही तुला आवडतं घे. तर फायनलला गेल्यानंतर अमन नाकवा आमचे स्पॉन्सर त्याने आम्हाला मच्छी दिलेली आहे मस्तपैकी. हे माकुल नाही मस्तपैकी माकुल आहेत. मला पण ते हलवा आणि सुरमई व्हायचे मित्रा. तर अमन नाकवाची बोट आलेली आहे इथं. तर इथे बघू शकतो ऑप्शन सुद्धा होत आहे इथं. अमन नाकवाचे पप्पा करतात. अशा प्रकारे इथं ऑप्शन पण होत आहे. डीलर्स लोक आहेत इथं. तर बघा इथं ऑप्शन कसं होतं तुम्हाला दाखवतो. 11-12 बघा कसं ऑप्शन होतंय. 63 मंदार. अशा प्रकारे इथं का हलवा ना बघा. हलवा मस्त काढून आलाय मस्त फ्रेश हलवा. 63 64 ए 64 कावडा. हलव्याचं होतं. हलव्याचं ऑप्शन होतं. बोटी बघायची. बोटीत मस्त माल भरून येत आहे. तर रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही अलिबागवरनं जस्ट पोचलो घरी. अंगद आलेला सोडायला. अंगद चलो बाय बाय. ऋती अंगद अजितदादा होता. मस्त आहे की पार्सल आणलंय अलिबागवरनं. पप्पा पप्पा तुम्हाला काय आणलं बघा. इथली सुरुवात कटिंग लगेच. ये सुरमई आणि टुना फिश. ही सुरमई नाही नाही तो कुपा आहे. कुपा आहे. टुना टुना फिश टुना. खुश ना? पापलेट नव्हता. तर अशा प्रकारे मी घरी पोचलोय आणि हा लॉग एंड करतो इथे. उद्या तुम्हाला मी प्रथम भावाचा लॉग सुद्धा शूट करेन आणि आम्ही उद्या अपलोड करेन. तर थँक्यू सो मच.
पुन्हा एकदा तुम्ही जॉईन व्हा माझ्या लॉग्सला. खूप टाईमनंतर मी लॉग टाकला आहे, तर एडिट करायला थोडा टाईम लागेल. तर आम्ही अमन नागपाच्या नावाने आम्ही खेळलो शिवरात्रीची टुर्नामेंट. कदाचित उद्या जाता नाही येणार आम्हाला, कारण की रतनबुवाची मॅच आहे आणि आम्ही फायनलिस्ट तर झालो आहे, क्वालिफाय झालो आहे फायनल्ससाठी. तर उद्या वेगळे प्लेयर जातील आमचे खेळायला. तर थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर असंच तुम्ही प्रेम देत राहा आणि लवकरच 10,000 आपले सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.